तर बातमी आहे रायगडमधून। रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली आहे। अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। तर पातळगंगा नदी इशारा पातळीपूर्वी पोहोचली आहे। तर नद्याची पाणी पातळी वाढल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय। कोपोली ते वाकड महामार्गावरील वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे। पालियातील पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी साचले तर पुलावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे। तर दुसरीकडे रायगडच्या नागोठेंमध्येही परिस्थिती पाहायला मिळते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या नद्या आता ओव्हरफ्लो होऊन व्हायला लागलेल्या आहेत। विशेषतः अंबा आणि कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पुराचं पाणी नागोठणे शहरात आलंय। आपण दृश्यांमधून पाहू शकताय नागोठणे शहरातील हा सखल भाग आहे आणि विशेषतः आपण जे दृश्य पाहताय ते नागोठणे येथील एसटी बस स्थानकाचे आहेत। या बस स्थानकामध्ये जवळपास 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय आणि त्यामुळे नागोठणे शहरातून इतर ठिकाणी जाणारी जी बस सेवा आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। त्यासोबत हाच पाणी सखल भागातली जी प्रमुख बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये देखील शिरलेला आहे। त्यामुळे काही बाजारपेठेतली जी दुकानं आहेत, छोटी दुकानं आहेत, या दुकानदारांच्या दुकानामध्ये हे पाणी गेलं आणि या पाण्यातून आता आपला सामान सुस्थितीत बाहेर कसं काढायची अशी कसरत नागोठणेकरांना करावी लागते। अशीच काहीशी परिस्थिती कुंडलिका नदीची देखील आहे। कुंडलिका नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे रोहा शहराला देखील सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। जिल्हा प्रशासनाने अनेक तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे। पावसाचा जोर जर कायम राहिला, अशाच पद्धतीने अतिवृष्टी होत राहिली तर रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।